राज्यात बोगस कुणबी प्रमाणपत्रांच्या वाढत्या प्रकरणांबाबत चिंता व्यक्त करत ओबीसी बांधवांनी बुधवारी सोलापूर येथील जात पडताळणी कार्यालयात धाव घेतली. कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काही जण कागदपत्रांमध्ये खाडाखोड करत असल्याचा आरोप करत अशा व्यक्तींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी अधिकाऱ्यांकडे केली. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसींवर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेचे स्वागत करत ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने बावनकुळे यांच्या प्रतिमेचे दुग्धाभिषेक करून समर्थन व्यक्त करण्यात आले. यावेळी उपस्थित ओबीसी बांधवांनी माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. ओबीसी आरक्षणाला धक्का पोहोचेल असे कोणतेही निर्णय मान्य नसल्याचे सांगत बोगस प्रमाणपत्र धारकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पुन्हा एकदा प्रशासनाकडे केली. आणि आम्ही बाबा आपल्या कार्यालयातनं किती कुणबी वर्षामध्ये आपल्या कार्यालयामार्फत व्हॅलिडिटी दिलेली आहे, त्याचबरोबर ज्यांची इनव्हॅलिड झाली आहे त्यांच्यावर काय कारवाई केलेली आहे. अशा काय झाले ते मॅडम माहिती आहे का की आमची अशी भावना आहे की बाबा इतर ओबीसी आणि मराठा कुणबी ओबीसींसाठी वेगळा न्याय या कार्यालयाकडून दिला जाते. तर आम्हाला आकडेवारी जी आहे, तुम्ही जे दाखले आपल्या कार्यालयातून दिलेले आहेत त्यांची मला आकडेवारी दक्षिण सोलापूर असेल, राजकारणासाठी राजकीय दाखले वेगळे किंवा शैक्षणिक वेगळे अशी वर्गवार माहिती आम्हाला द्यावी, एवढंच आम्ही ओबीसी समितीच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही त्या ठिकाणी अशी भूमिका घेतली की बाबा किती दाखले दिलेले, कारण 4 दाखले बोगस निघाल्यामुळं त्या ठिकाणी एवढं मोठं वातावरण कलह आहे. पण सोलापुरात देखील असं झाल्याची शक्यता आमच्या ओबीसी समाजाची आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला यादी द्यावी अशी आम्ही तुम्हाला विनंती करण्यासाठी आहे. त्या निमित्तानं आम्ही निवेदन द्यायला. एकूण अर्ज प्राप्त झाले की तुम्ही सगळे वर्ग आहे सर्वजण बोलून विनंती केली की ओबीसीचे दाखले हे जास्तीत जास्त 60 दिवसामध्ये ते वितरित करण्यात यावे. पडताळणी त्याची लवकरात लवकर व्हावी आणि त्याची जे ऑब्जेक्शन वगैरे आहे ते लवकरात लवकर कळवण्यात यावे आणि ते पडताळणीसाठी लवकर 60 दिवसाची मुदत असावी. कारण प्रवेश घेण्यासाठी वगैरे मुदत असते, लिमिटेशन असते ऍडमिशनच्या वेळेस वगैरे. आता जे SC, NT, SBC यांची मुदत आता 4 सप्टेंबरला संपली. त्यामुळे आपण सगळ्या प्राधान्याने त्यांचं काम करतो. आता ओबीसीचं आम्ही डाटा एंट्रीचं काम चालू केलं. जवळजवळ मराठा कुणबी यांचे 3000 दाखले आपल्याकडे. किती 3000. त्या दृष्टीने स्टाफ आणि या सगळ्यांना आपण कामाला लावलेलं आहे. सगळेजण काम करतायत. फक्त हे प्राधान्याने ज्या सुरुवातीला ज्यांची मुदत संपली त्यांचं आपण काम हातात घेतलं. दुसरा मुद्दा आपण जो मागणी केलेला आहे ती आम्ही माहिती काढून आपल्याला पुरवतो म्हणतो. पण आता आपलं काम व्यवस्थित होईल हे आपल्याला मी सांगू इच्छिते, त्याप्रमाणे होईल. मॅडम ज्यांनी खाडाखोड करून असं प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी आमची मागणी आहे. कारण काय माहिती आहे का की फ्रॉड करणे, कारण काय होतं मॅडम, आम्ही अनेक ठिकाणी बघितलंय की खाडाखोड करणं किंवा पुराव्यामध्ये छेडछाड करणं. कारण आज मला सांगा मॅडम, कोळी ज्याचं आडनाव आहे त्याला कोळीचं सर्टिफिकेट भेटत नाही, ज्याचं सुतार आडनाव आहे त्याला ओबीसी सर्टिफिकेट भेटण्यामध्ये अनेक पुरावे मागितले जातात. परंतु कुणबी सर्टिफिकेट मिळताना असं आम्हाला दुजाभाव केला जाते, आमच्या असं समज आले. तर माझी विनंती, जर रेकॉर्ड व्यवस्थित असेल आपण सगळे मुद्दे तपासू आणि त्याप्रमाणे कार्यवाही नक्की. नाही, आमची शंका सगळ्यात महत्वाची का मॅडम, हैदराबाद संस्थान जे होतं, हैदराबाद संस्थांमध्ये 6 जिल्हे होते आपल्या आता महाराष्ट्रातले सध्याचे, त्यावेळचे त्यांची लोकसंख्या होती 30 लाख टोटली, सर्व मिळून सर्व जाती आल्या त्यात. तर त्यात 58 लाख नोंदी सापडल्या असं म्हणते जाहीर मीडियासमोर सर्वजण काय अधिकृतरित्या. ते आम्हाला संशयास्पद आहे. त्यावेळेसची शासकीय आकडे आहेत, ती आकडेवारी आहे 30 लाख आहे आणि 58 लाख नोंदी सापडते. कुठून आल्या त्या 30 लाख. त्याच्यामुळे आम्हाला संशय आहे की 100% हे बोगस होत आहे. मी प्रतीक्षा तारासिंग चव्हाण आहे, महाराष्ट्र ओबीसी आघाडीचे अध्यक्ष आहे. तर माझा प्रश्न जरांगे पाटील सरांना आहे, जो माणूस स्वतःच्या समाजाचा झाला नाही तो महाराष्ट्राचा का होईल? जरांगे पाटील सरांनाही माहिती आहे की सगळे सोयरे कायदा जो आहे तो मुळात संविधानिक आहे नाही. आणि हे जे जाड पडताळणीचा जो विषय आहे त्यांनाही माहिती आहे की ज्यांच्याकडे त्या जातीचं प्रमाणपत्र आहे त्यांनाच भेटणार आहे. तर मग जो हे माकड चाळे चाललेले आहे, जे हे माकड खेळ चालले हे कशासाठी? ते स्वतःच्या समाजाला, मराठा समाजाला ते फसवत आहेत. आणि मराठा समाजालाही माहिती आहे की ओबीसी हे रिझर्वेशन त्यांना भेटू शकत नाही जर इम्पेरिकल
हिस्टॉरिकल डाटाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघितलं तर. पण जर मराठा समाजाने स्वतः बोललं की कुणबी समाजाच्या अंतर्गत प्रवर्ग म्हणून मराठा समाज येतो, तर तो रिझर्वेशन त्यांना भेटू शकतो. पण जरांगे पाटील सर हे न करता त्यांनाही माहिती आहे की हिस्टॉरिकल पॉईंट ऑफ व्ह्यू स्वातंत्र्यपूर्वाचे जे काही डाटे आहे, तिथं डाटा आहे, त्यानुसार मराठा समाज कुणबीत येऊ शकतो, त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. आणि बावनकुळे सरांना आणि चित्रा वाघ मॅडम यांच्यावर जी टिप्पणी केली आहे, तर माझं म्हणणं हे आहे की जे जरांगे पाटील सर आहेत ते जर असे अभद्र शब्द जर वापरत असतील आणि त्यासाठी FIR दाखल जर स्वतः बावनकुळे सर, चित्रा वाघ मॅम वगैरे किंवा सरकार जर करत नसतील, ते स्वतःसाठी स्टँड घेत नसतील, तर ते इतर समाजासाठी का स्टँड घेतील? आणि हे जे रिझर्वेशन देण्यात आलं आहे ते कास्ट सेन्सेस झाल्यानंतर द्यायला हवं होतं प्रत्येक समाजासोबत. मग मराठा समाज हा लाडाचा झाला का? हा माझा सरकारला एक प्रश्न आहे. प्रत्येक समाजाला प्रत्येक समाजाच्या नुसार जेव्हा कास्ट सेन्सेस होतं तेव्हाच त्यांना आरक्षण द्यायला पाहिजे आणि हे आरक्षणाचं राजकारण आता थांबवलं पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे. मी म्हणेल तोच कायदा असं म्हणून काही लोक ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद चिघळवण्याचा प्रयत्न करत आहेत. बावनकुळे साहेबांकडे एक जण निवेदन घेऊन आलं की बाबा हे असे अर्ज बोगस काढलेले, त्यांनी अधिकाऱ्यांना तपासून कारवाई करा असा त्याच्यावर शेरा मारलाय. त्या शेऱ्यावरून बावनकुळे साहेबांवर असलेली टिप्पणी करणं, व्यंगावर टिप्पणी करणं, नेत्यांना माय बहीण काढणं, ही कुठली संस्कृती आहे? ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का? त्याला कायदा आहे, त्याला तुम्ही अपील करू शकता त्याच्यावर जाऊन परत. आणि त्यांनी म्हणतात की हैदराबाद गॅजेटमध्ये 58 लाख नोंदी निघालेल्या आहेत. त्या 6 जिल्ह्यामध्ये त्यावेळेस शासकीय आकडेवारी आहेत 30 लाख कुणबी होते, तर मग 58 लाख कुठनं आले? तर ह्याच्यात 28 लाख बोगस नोंदी केलेल्या आहेत खाडाखोड करून. त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय. खरंच मराठा समाजाला गरज आहे, त्यांना आरक्षण मिळावं, आम्ही त्याचंही समर्थन. पण ओबीसीच्या हक्काचं आरक्षण त्यांनी काढण्यासाठी जो प्रयत्न चालू केला त्याचा आम्ही निषेध करतो. आज ओबीसी संघर्ष समितीच्या वतीनं, सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं, शहराच्या वतीनं आम्ही आमचे नेते चंद्रशेखरजी, ओबीसी नेते चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचा आम्ही दुग्धाभिषेक केला. याचं कारण असं, काही दिवसापूर्वी एक मनोरुग्णानं या ठिकाणी अनेक दिवसापासून आपण बघितलं की छगन भुजबळ साहेब, ओबीसी नेते छगन भुजबळ साहेब असतील, लक्ष्मण हाके साहेब असतील, पंकजाताई मुंडे असतील, धनुभाऊ असतील, अनेक अन्य या ठिकाणी ससाने साहेब असतील, यांच्या सगळ्यांवर अतिशय खालच्या भाषेमध्ये आणि त्यांच्या व्यंगावर अशा प्रकारची टीका केली जाते. त्याचं उत्तर म्हणून आमचे दैवत असणारे बावनकुळे साहेब यांचा आम्ही आज दुग्धाभिषेक केला. या अगोदर आम्ही हाके साहेबांचा देखील दुग्धाभिषेक केला होता. आमच्या ओबीसी नेत्यांना जर या ठिकाणी कोणता जर माथेपुरू या ठिकाणी जर अश्लील भाषेमध्ये आणि त्यांच्या व्यंगावर जर चेष्टा करत असेल, तर महाराष्ट्रामध्ये आमचा ओबीसी समाज त्या जरांगे पाटलाला फिरू देणार नाही असं आम्ही ओबीसी समाजाच्या वतीनं सांगितलेलं आहे. आणि आम्ही उद्या मुख्यमंत्री साहेबांना देखील निवेदन देणार आहोत, जरांगे पाटलांचा वेळेस बंदोबस्त करावा. कारण मराठा विरुद्ध धनगर हा, मराठा विरुद्ध ओबीसी हा मोठा संघर्ष या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पेटत आहे. त्यामुळं महाराष्ट्राचं वातावरण दूषित होत आहे. त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी आमचे दैवत बावनकुळे साहेब यांचा दुग्धाभिषेक केला. खऱ्या अर्थानं एक चारित्र्य संपन्न असणाऱ्या नेत्यांवर खालच्या भाषेची टीका करणं हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. त्यामुळं या ठिकाणी त्यांच्यावर आम्ही आज जात पडताळणी कार्यालयाला निवेदन दिलं आणि कुणबी सर्टिफिकेट किती दिले आणि किती यादी मागवली असंच संबंध महाराष्ट्राच्या बॉडीनं आम्हाला सांगितलं, महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी प्रोग्राम राबवला.